हिरवे लाल पडदे लावलेले गाळे आणि बाहेर तरुणांची वाढती गर्दी। श्रीरामपूर शहरात नक्की चाललंय तरी काय? आणि सर्वात मोठा प्रश्न, कारवाई कधी होणार? नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरातील विविध चौकांमध्ये काही दुकानांवर हिरवे आणि लाल पडदे लावलेले दिसत आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी होत असल्याचेही चित्र समोर येत आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार या गाळ्यांमध्ये काही संशयास्पद प्रकार सुरू असावेत अशी चर्चा रंगली आहे। नागरिकांच्या मध्ये येथे अवैध जुगार, बिंगो असे अवैध धंदे सुरू असावेत अशी शंका व्यक्त केली जात आहे। दरम्यान या प्रकारामुळे शहरातील तरुणांवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। अशा गोष्टींमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती शहरात वाढण्याची शक्यता असल्याचेही नागरिकांचे मत आहे। विशेष म्हणजे माध्यमांमध्ये या अवैध धंद्यांबाबत बातम्या आल्यानंतर काही दिवस हे प्रकार कमी झाल्याचे दिसले, मात्र काही काळानंतर पुन्हा तेच चित्र दिसत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। यामुळे आता श्रीरामपूर शहर पोलीस प्रशासन यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या अवैध धंद्यांवर कारवाई कधी होणार असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत। जर शहरात अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असतील तर त्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की प्रशासन या प्रकरणाकडे कितपत गांभीर्याने पाहते। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी।